नमस्कार मित्रांनो, आपल्या धर्म संस्कृती चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवस झाला मोठा व्हिडिओ बनवलेला नव्हता, पण आज खूप महत्त्वाचा विषय तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे, म्हणून आज वेळ काढून व्हिडिओ बनवतोय. आणि जसे आपले रोजचे रील्स, छोटे-छोटे रील्सच्या माध्यमातून मी उपाय देत असतो, ते उपाय पण आपण सर्वांनी करत जा. त्यामुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल व्हायला सुरुवात करेल. बघा आता हा भाद्रपद महिना चालू आहे. घरोघरी आता गणपती बसलेले आहेत. पण अनंत चतुर्दशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा सुरू झाल्यापासून बघा आपल्याकडं पितृपक्षाची सुरुवात होते आणि हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला खूप महत्त्व आहे. कारण प्रत्येकाच्या घरात कुणी ना कुणी जे पूर्वज गेलेले असतात त्यांचे पित्र आपण आपल्या घरामध्ये घालत असतो. पित्र घालणे म्हणजे काय? जे आपले जुने लोकं आपल्या पूर्वज असतात, ज्यांचं निधन झालेलं असतं. पण ते या पितृपक्षामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावर येत असतात आणि त्यांना काहीतरी आपलं कर्तव्य म्हणून किंवा त्यांनी जे आपल्यासाठी केलं आहे, करून ठेवलं आहे, त्याची आपण एक सद्भावना म्हणून त्यांना आपण जेवण देण्याचं देत असतो. पण हे जेवण कसं मिळतं त्यांना? अग्नीच्या तर्फे मिळतं. जे आपण बघा पितृपक्षामध्ये घरामध्ये ज्यावेळेस जेवणाला आपण बसतो, त्यावेळेस एक अग्नी पेटवून त्यावेळेस तूप टाकतो आणि ते तुपाचा जो वास असतो, तो वास आकाशात जातो. यावर त्या पितरांचे पोट भरत असते. पण काही घरात हे पण काम होत नाही. त्याच्यामुळं हे पक्षामध्ये जर पित्र जेवणच घातले नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये निश्चित आपल्याला खूप अडचणी निर्माण होत असतात. तर आपण हा व्हिडिओ बघा, थोडा मोठा होऊ शकतो, पण सर्वांनी नक्की ऐका. खूप महत्त्वाची माहिती आपल्याला मिळणार आहे. आपण अगोदर पितृदोष याबद्दल माहिती बघू. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलंय, की जर पितृपक्षामध्ये किंवा इतर वेळेस आपण पितरांचं जर काही कार्यच जर केलं नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात. पितृदोषामुळे बऱ्याचशा घरामध्ये आज काय होतंय, एक मुलगा असतो, तो बाहेर कामाला असतो, घरी आई-वडील असतात किंवा ते पण तिकडं जातात. शहरामध्ये ह्या गोष्टी होत नाही किंवा मग कावळा कुठं बघायचा, कुठं घास द्यायचा आणि कुठं हे पितृंचे जेवण घालायचं. शहराची ही संस्कृती थोडी लोप पावत चालली आहे. पण ग्रामीण भागामध्ये या सर्व गोष्टी आज बघितल्या जात आहेत. पण आपण शहरात राहा किंवा ग्रामीण भागात राहा, पण पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचं पितृकार्य हे आपल्या घरात झालेच पाहिजे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. जर हे कार्य जर झाले नाही, तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपण आपल्या कुलदैवताची सेवा करतो, आपल्या इष्टदैवतांची सेवा करतो. आपण वेगवेगळ्या दैवतांना जातो. कोणी बालाजीला जातं, कोणी काशीला जातं, कोणी द्वारकेला जातं. पण जे आपल्या घराच्या अवतीभोवती जे आपले पूर्वज असतात, जे आपले अतृप्त आत्मे आपल्या घराच्या भोवती फिरत असतात, त्यांना जर शांती मिळाली नाही, खरे पूर्वज ते त्यांच्यापासून आपला जन्म झालाय आणि त्यांना जर शांती नसेल, तर आपले कोणतेच कार्य होत नाही. तुम्ही किती कुलदैवताला जा आणि कोणत्या पण देवाला जा, अगोदर माना पितरांना आहे. पितरांचं जर काही काम जर तुम्ही केलं नाही, तर त्यांच्या पुढं देवांचं सुद्धा काही चालत नाही. पितरांचं केल्याशिवाय काहीच होत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जर पितृसेवा जर केली, तरच पुढं आपल्या आयुष्यात चांगला आपल्याला आशीर्वाद त्यांचे मिळतात आणि जर काही जर केलं नाही, तर आपलं काहीच होत नाही. तेव्हा सर्वांना एक विनंती आहे, का माहिती करून घ्या तुम्ही नेमकं काय करायचं. अजून आपल्याकडे 8 दिवस आहे. गणपती आत्ताच बसले. पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होते आणि पितृपक्षातल्या प्रत्येक तिथीला वेगवेगळ्या तिथींना आपले पूर्वजांचे पित्र असतात. त्या तिथी पण माहिती करून घ्या किंवा आपल्या घरातले जे लोकं कोणत्या तारखेला गेले, ती तिथी निसती ब्राह्मणाकडून ती तिथी काढून घ्यायची. त्या तिथीला पित्र घालायचे. त्यांच्या नावाने कोणाला तरी सवाष्ण किंवा ब्राह्मणाला जेवायला आपल्या घरी बोलवायचं. त्यांच्यामार्फत आपल्या या पितरांना जेवण पोहोचत असतं आणि त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला भेटत असतं आणि त्यांचे जर एकदा आशीर्वाद आपल्याला जर भेटले, तर कशाचीच कमी राहत नाही. सर्वात प्रथम हा मान पितरांना आहे आणि नंतर कुलदैवताला आहे आणि त्यानंतर आपल्या इष्टदैवतांना मान आहे. त्याच्यामुळे सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्या. पितृपक्षामध्ये सर्वांनी आपले पित्र घाला आणि पितरांचा आशीर्वाद मिळवा. नाहीतर आपल्याला अनेक ज्या संकट आहे, त्या संकटांना सामोरं जावं लागतं. बघा बरेच आता शेतकऱ्यांचं उदाहरण घेऊ. शेतीमध्ये आपण शेतीमाल करतो, त्या शेतीमालाला भाव मिळत नाही किंवा आपण अनेक कष्ट करतो. शेजारच्याचं पीक चांगलं पिकतं, पण आपलं पिकून पण आपल्याला भाव मिळत नाही किंवा नुकसान होतं. ह्या गोष्टी या पितृदोषामुळे होते. आता लोकांना याचा हसू येईल, या गोष्टी कसं काय येईल? पण जर पितरांना जर आपल्याला काही करूनच द्यायचं नसेल, तर ते आपल्याला कायम संकटातच ठेवतात. कारण पितरांच्या पुढं देवांचं सुद्धा चालत नाहीये. तुम्हाला मी वारंवार सांगतोय. अगोदर पितरांचंच आपल्याला कार्य करावं लागतं आणि मग त्यानंतर
दैवताला मान द्यावा लागतो. जर बघा आता तुम्हाला सांगितलं आपलं शेतीमाल आहे, शेतीमालाला भाव मिळत नाही किंवा आपण जे काही कार्य करतोय त्या कार्यामध्ये यश मिळत नाही. मुला-मुलींचे लग्न जमत नाही. आत्ताचा सगळ्यात मोठा हा विषय आहे. का मुला-मुलींचे लग्न जमत नाही. याच्या पाठीमागं सुद्धा प्रखर पितृदोष असतो. या प्रखर पितृदोषामुळेच मुलांचे लग्न जमत नाही, घरात लक्ष्मी टिकत नाही, आलेला पैसा कोणत्या मार्गाने बाहेर जातो ते कळत नाही. ₹1000 जर आले तर ₹2000 जायची वाट तयार असते. हे पितृदोषाचे कारण आहे. रात्री बघा बऱ्याच घरांमध्ये आपण झोपलेला असतो. अचानक आपलं घरावर काहीतरी दगड पडल्यासारखं वाटतं किंवा दरवाजाची कडी वाजवल्यासारखं वाटतं आपल्याला. ही कडी वाजून जाणे किंवा झोपेतून अचानक डचकून उठणे, ह्या ज्या गोष्टी हे पितृदोषाची कारणे. छोट्या-छोट्या गोष्टी पण आपली जी संस्कृती आहे, आपले जे महान जे लिहून ठेवले पूर्वजांनी, त्याच्यामध्ये या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे. पण आज आपल्याला ते वाचायला वेळ नाही. हे जेव्हा आपण काहीतरी वाचू, तेव्हाच आपल्याला या गोष्टी कळतील. बघा दाक्षिणात्य जी संस्कृती आहे आपली, दाक्षिणात्य संस्कृतीमध्ये या सर्व गोष्टी पाळल्या जातात. पण आपल्याकडं या गोष्टी कोणत्याच काहीच पाळल्या जात नाही आणि आपण रोजच्या छोट्या-छोट्या चुकीमुळं आपण चुकत जातो. बघा आपलं आता एक शेतकऱ्याच्या दारामध्ये गावाला आपण बघतो, कावळा कायम काव-काव करीत असतो. तो कावळा म्हणजे एक पितराच्या रूपाने आपल्या दारात आलेला राहतो. पण आपल्या भगिनी काय म्हणतात, का कोणीतरी पाहुणा येणार आहे. हे पाहुण्याचा आणि कावळ्याचा संबंध नाही आहे. कावळा म्हणजे हा पितृरूपाने आलेला असतो आणि तो म्हणत असतो, "अरे मला काहीतरी जेवायला दे, जेवायला दे. माझं मी एवढं करून ठेवलं तुझ्यासाठी आणि तू माझ्याकडं बघत नाही." हे त्याचं एक सांगायचं काम असतं. पण आत्ताची पिढी जी आहे, हे कोणीच काही बघत नाही बुवा. त्यांना हे सगळं खोटं वाटतं. कावळा काव-काव करतोय, जातोय, कोणी त्याला मारतंय. पण बघा ज्यावेळेस पितरांचं श्राद्ध राहतं, 10वा-13वा आपण ज्यावेळेस करतो, त्यावेळेस मान हा कावळ्यालाच असतो ना. कावळा जेव्हा पिंडाला शिवतो, तेव्हाच त्या आत्म्याला मुक्ती मिळते असं आपण म्हणतो. मग जर तो दारात कावळा येतोय किंवा काही-काही वेळेस जर प्रखर पितृदोष असेल तर पार खिडकीपर्यंत कावळा येतो. भगिनी स्वयंपाक करत असतात आणि त्या खिडकीमध्ये कावळा येऊन बसतो, काव-काव करतो. म्हणजे ही प्रखर पितृदोषाची कारणे. एखादी शेतजमीन आहे, शेतजमिनीमध्ये ज्यावेळेस आपण कामाला जातो, तिथं जर काही अशा अघटित घटना घडलेल्या असत्या, कोणी जर ज्यांचा आपण काय म्हणू शकतो अपघाती मृत्यू झालेला आहे. अशा काही त्या शेतामध्ये घटना घडलेल्या असन, तर तिथं ते कावळे इतके ओरडतात, इतके ओरडतात तुम्ही ग्रामीण भागात बघितलं असन. आपण म्हणतो कावळे ओरडताय, पक्षी ओरडताय बुवा खाली काही पक्षी वगैरे आहे काय? पण तसं नाही राहत आहे. पक्षी वगैरे नाही राहत. ते आपले पूर्वज असतात. ते कायम हे करत राहतात, सावध करीत असतात. पण आपण त्यांचं काहीच करत नाही. बरेचसे शेतं असे आहे का त्या शेतामध्ये ज्यावेळेस ते मुलगा मालक जातो त्या शेतामध्ये तर ते कावळे अक्षरशः डोक्याला टोचा मारतात. अशा अनेक घटना घडलेल्या आहे. आपल्या आजूबाजूला तुम्ही ऐकलं असन. त्या वावरात गेलं का त्या झाडाखाली गेलं का कावळे येऊन टोचा मारतात. याचं कारण काय आहे? लोकं म्हणतात त्या झाडावर कावळ्याचं घरटं आहे. असं नाही राहत. जे प्रखर पितृदोषाचे जे कारणं असतात ना, त्यामुळे हे कावळे आपल्याला त्रास देतात. त्रास देण्याचं कारण म्हणजे ते सावध करीत असतात. पण आपल्याला तो त्यांचा इशारा जो आहे तो समजत नसतो. बघा ही गोष्ट खूप म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आहे, पण हे पितृदोषामुळे आपल्याला अनेक संकटाला सामोरं जावं लागतं. आपण आता शेतकऱ्याचं समजा बघितलं, नोकरी ज्यावेळेस आपण करतोय, एखाद्या घरातला एखादा मुलगा नोकरी करतोय, त्याच्याबरोबरच्या जो मित्र असतो त्याचं खूप प्रमोशन होत राहतं, पण याला कधीच प्रमोशन मिळत नाही. मग हे सगळे पितृदोषाची कारणे आहे. मूलबाळ होत नाही. संतती न होण्याची मागं कारणं बी तेच आहे. संतती होत नाही, त्याच्यामागे पितृदोषाची कारणे किंवा आपण कुणाची जमीन घेतलेली असते, त्या जमिनीचा जो मालक असतो, तो जर निपुत्रिक गेलेला असेल, तर त्या निपुत्रकाची जमीन जर आपण करीत असेल, तर मुळे पण आपल्याला त्याचा पितृदोष आपल्याला लागतो. आपल्याला संतती यायला अडचण येते. समाजामध्ये बघा तुम्ही आजूबाजूला असे उदाहरणं आहे, का काहींनी जमीन घेतली, जमिनीनंतर त्यांना अनेक अडचणी चालू झाल्या. म्हणजे याच्यामुळं काय होतं, तो जो दोष आहे तो आपल्याला लागतो आणि याच्यामागे एक प्रखर म्हणजे दोष म्हणजे हा पितृदोषच असतो. मग त्याची शांती करावी लागते. कोणी ब्राह्मण म्हणतात त्र्यंबकेश्वरला नारायण नागबली करा, त्रिपिंडी शांती करा. पण हे नारायण नागबली, त्रिपिंडी शांती दरवर्षी करणारे पण लोक आहे, पण तरी त्यांच्या आयुष्यात कधीच फरक पडत नाही. मग याचे कारणं काय? ठीक आहे, तुम्हाला त्यावेळेस ती शांती केल्यानंतर तुम्हाला 10, 15 दिवस, 2 महिने थोडं तुमची कामं सुरळीत चालू होतील. पण पुन्हा त्याच-त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला सुरुवात होतात. मग हे का बरं होतं असं? तर याच्या पाठीमागं पण पितृदोषाचीच कारणे असतात. जर त्या जागेमध्ये जर आपण शांती केली नाही, त्या जागेमध्ये त्यांना जर मानपान दिला नाही, त्यांचा अमावास्येला किंवा पौर्णिमाला काही समजा प्रखर पितृदोष असेल, तर अमावास्या, पौर्णिमाला त्या जागेवर दहीभात ठेवणं गरजेचं असतं. आणि जर तो जर ठेवत नसेल, तर आपण किती बी समजा दुसरीकडे शांती केल्या, काही केलं, तर काही फरक पडत नाही. अशी अनेक उदाहरणं आहे. तुम्ही गुरुजींना विचारा, त्र्यंबकला ज्यावेळेस येता,
का तुम्ही जर कोणी नारायण नागबली केला असेल तर तुम्ही गुरुजींना प्रश्न विचारा का हे असं का बरं होतं बा, ते सुद्धा ही कारणं सांगतील. तुम्ही फक्त शांती करून काय होत नाही. जेव्हा ज्या जागेमध्ये जाता त्या जागेमध्ये त्या पितरांची काहीतरी तुम्ही सेवा केली पाहिजे. तेव्हाच या गोष्टी पूर्ण होऊ शकतात, नाहीतर काहीच होत नाही. मग असं जर आपण जर वागत जर राहिलो, जर आपली कधीच प्रगती होणार नाही आणि जर प्रगतीच्या वाटा जर मोकळ्या करायच्या असेल ना आपल्याला, तर हे पितृदोष हा पूर्ण समूळपणे मिटावा लागतो आणि एकदा पितृदोष लागला म्हणजे तो काय एकदा नारायण नागबलीन त्रिपिंडी शांती करून किंवा एकदा पितरं घातल्यानं कधी मिटत नसतो. त्यांची वारंवार सेवा करावी लागते. जेव्हा आपण त्यांची सेवा करतो, तेव्हा त्यांचे आशीर्वाद मिळतात. कारण ते एकदम रागीट झालेले असतात. ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, शांती वगैरे करीत नाही, पितृकर्म करीत नाही, त्यावेळेस ते खूप रागीट झालेले असतात. त्यावेळेस आपण किती जरी केलं, तरी ते आपल्याला आशीर्वाद देत नाही. कारण आपल्याला अडचण आली म्हणून आपण त्यांचं काहीतरी करीत असतो आणि त्यांना हे सगळं कळतं का यांना अडचण आहे म्हणून आज हे आपल्यासाठी